गेंदालाल येथे 11/7/24 रोजी एक चोरीची घटना घडली होती। आमच्याकडे आनंदपाल बाविस्कर नावाच्या फिर्यादीने फिर्याद दिली की तो सकाळी त्याच्या डॉगला फिरवायला गेला असताना त्या दरम्यान कोणीतरी चोरी केलेली आहे त्याच्या घरात। तर चोरीमध्ये ज्या प्रकारे चोरी झाली होती की त्यांनी एका धान्याची जी कोठी आहे तिला 2 लॉक लावले होते आणि त्या लॉकच्या आतमध्ये धान्याच्या कोठीमध्ये त्यांनी एक पत्र्याची पेटी ठेवली होती, तिलाही लॉक होतं आणि त्याच्यामध्ये दागिने ठेवले होते, ते त्याच्या वहिनीचे होते। तर ते दागिने अशा पद्धतीने ठेवले होते की सहजासहजी ते कोणाला घरच्या व्यतिरिक्त कोणाला माहीत नसावे। आणि ज्यावेळेस चोरी झाली तर त्यावेळेस घरात इतर काही विस्कटलेलं आढळून आलं नाही। तर आम्हाला थोडासा डाऊट होता की हे कोणीतरी त्याच्या घरच्यांनीच केलेलं आहे। तर त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता। आमच्या DB शाखेचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना इन्फॉर्मरने एक इन्फॉर्मेशन दिली का त्याचा जो आनंदपालचा भाचीजावई आहे कृष्णा पांडुरंग सोनावणे याचा आणि त्याचा अल्पवयीन मेवना यांचं काहीतरी याच्यामध्ये हात आहे। मग त्या दृष्टीने आम्ही आज रोजी त्यांना ताब्यात घेतलं आणि केलेल्या चौकशीत ह्या कृष्णा पांडुरंग सोनावणे हा जो आनंदपाल उर्फ आबा बाविस्करचा भाचा आहे याने सांगितलं की त्याचा जो सक्का सासरा आहे त्याच्या सक्क्या सासऱ्याला त्याच्या आजारपणात कूलर पाहिजे होतं आणि ते कूलर आणलं असताना ह्या आबा बाविस्करने ते जबरदस्तीने काढून नेलं आणि अशा प्रकारे म्हणजे त्या कारणामुळे त्याच्यावर राग होता आणि त्या रागातून ह्या कृष्णा पांडुरंग सोनावणे यांनी याला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यांनी आणि त्याच्या त्या अल्पवयीन मेवण्याने ही सदरची चोरी केली होती। याच्यामध्ये चोरीला गेलेले मंगळसूत्र, एक मोठं मणिमंगळसूत्र, एक छोटं 2 कानातले कर्णफुले असा जो 100% माल होता तो मिळून आलेला आहे। एकूण 1,20,000चा त्यांनी मुद्देमाल फिर्यादीमध्ये नोंद केला होता, तो संपूर्ण मुद्देमाल मिळालेला आहे। आरोपीचं नाव काय सर? आरोपी कृष्णा पांडुरंग सोनावणे नाही, एक अल्पवयीन आहे, त्याचं नाव उघड करता येणार नाही आपल्याला।